ठाणे जिल्ह्यात युवा सेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी बदलापूर पूर्वतील हॉटेल दुर्वानपूर येथे युवा सेनेची जाहीर बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीला युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी युवकांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले। बैठकीचे नेतृत्व नगरसेवक तथा युवा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहन जनार्दन पाटील यांनी केले। तर युवा सेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख निखिल वाडेकर यांनी युवा सेनेचे जाळे गावागावात पोहोचण्यावर भर दिला। यावेळी शहर संपर्क प्रमुख संजय भोईर, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख भावेश म्हात्रे, ठाणे जिल्हा सचिव प्रथमेश भगत, युवा सेना शहर अध्यक्ष मितेश धुळे, शहर संपर्क प्रमुख अभिषेक जाधव, शिवसेना प्रवक्ते सुदाम घुगे तसेच अनेक वक्ते उपस्थित होते। आगामी आंदोलने, सामाजिक उपक्रम आणि पक्ष बांधणी अधिक आक्रमकपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी शीतल ताळे सोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर। युवा सेनेच्या सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले संपर्क प्रमुख निखिल वाडेकर, शहराचे संपर्क प्रमुख संजय भोईर, जिल्हा प्रमुख रोहन पाटील, प्रथमेश भगत, शहर प्रमुख धुळे, अभिषेक, भावेश आणि सर्व सर्व युवा सेनेचा आज निखिलजी वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शहरामध्ये प्रथमच युवांना मार्गदर्शन करण्यासाठी ही छोटीशी मीटिंग तुमची आयोजित केलेली। मी नेहमीच रोहनजी जिल्हा प्रमुख झाले त्या दिवसून सांगत आहे की बऱ्याचशा ठिकाणी आपण वार्डामध्ये शाखा अध्यक्ष नेमलेले, पण त्यांना एकत्र जशी शिवसेनेची मीटिंग होती तशी युवा सेनेची सुद्धा प्रत्येक महिन्याला एक मीटिंग तिथे घेतली पाहिजे। या नेहमी सूचना मी आपल्याला नेहमी सांगतो की एक मेळावा आपल्या युवा ठेवा। बऱ्याचशा युवकांना आपण पद दिलेली आहे, पण आज सुद्धा काही मीटिंग लावली, त्यामुळं निखिल ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाही। सर्वात स्ट्रॉंग युवा सेना मला वाटतं या ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या बदलापूरचीच असेल असं मला वाटतंय, कारण का तुम्ही लोक भरपूर वरचे नेते आहात, पण ते फक्त सिंगल मागची पहिली त्या आमच्या शहरात एक सिंगल आहे, ते फक्त तुमच्याकडे येते, दिसत नाही। ते असे सिंगल चालत नाही। खरोखरच ज्यांना युवा सेनावांना वाढवायचं असेल किंवा फक्त काही लोकांना तुम्ही पद दिली ती कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी दिलेली आहे। अशाने काय शिवसेना पण वाढणार नाही, युवा सेना पण रोहनजी वाढणार नाही। तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, तर कसं मी 3-4 नगरसेवक युवा सेनेला 11 जणांना तिकीट दिली, त्यातले 4-5 आपण निवडून आलेले। पुढच्या शहरात तुम्हाला सांगतो, पुढच्या महानगरपालिका नगरपालिका असं होत नाही, युवकांना फक्त राबवून घेतात, पण आपण या शहरामध्ये प्रथमेश युवकांना संधी देणारे एकमेव नगरपालिका असेल ती महाराष्ट्रातली बदलापूर नगरपालिका असेल का आपल्यात तसं समन्वय आहे। पण प्रत्येकाने पदाधिकारी किंवा कार्यकर्ता कसा निर्माण होतो हे प्रत्येकाची ओळख आपापल्या विभागात निर्माण केली पाहिजे, आणि त्याला सपोर्टिव्ह आम्ही आहोत ना। प्रत्येक माणूस काय पैशाने निवडून येत नाही। तुमचं कार्य हे त्या ठिकाणी असेल किंवा तुमची जी पक्षाबरोबर बांधिलकी आहे ती जशी असेल तर नक्की तुम्हाला न्याय देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाने निवडणूक किंवा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे असं नाहीये। प्रत्येकाला कुठेतरी नावावर रूपाला आणलं तर कुठच्या ना कुठच्या पद्धतीने फायदा होतच असतो। म्हणून निखिलला माहिती आहे, निखिलच्या स्वप्नात सुद्धा नव्हता नगरसेवक होईल, पण त्याचे पप्पा होते, घरात पूर्ण राजकारण होतं, म्हणून एक कोणतरी तरुण आपला वारसा जपण्यासाठी आला पाहिजे, तसा निश्चित झाला तर प्रत्येक आपल्या बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते। आणि मला वाटतं रोजच्या भाषेत सांगेल का आता सर्व शिवसेने म्हातारे झालेले, तर आता तुम्हाला नवीन कोणाच संधी आहे, ज्या ठिकाणी नगरसेवक नाही किंवा कुठच्या राजकीय पक्षाचा नवीन विभाग वाढतो त्या ठिकाणी वर्चस्व होणार, त्या ठिकाणी तुम्ही काम केलं नक्की 100% येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी तुम्हाला संधी दिली जाऊ शकते। निवडणुका फक्त आपल्याला हरण्यासाठी लढवायच्या नाही, जिंकण्यासाठी लढवायच्या आहेत। तुम्हाला माहिती आहे आता मी वडवले राहतो, निवडून आलो, रमेश वाडे निवडून आलो, चैतन्य संकुल, वेगवेगळ्या विभागामध्ये आपण पूर्ण शहर पातळीवर काम केलं पाहिजे।
तर बदलापूर शहर हे 12-13 किलोमीटरचं हे अंतर आहे. तर सर्वांच्या कुठे कानाकोपऱ्यात आपण गेलो तर प्रत्येकाची ओळख निर्माण होते. परंतु आता या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. तुम्ही या ठिकाणचे बरेचसे उमेदवार पुढच्या निवडणुकीत तुम्हाला दिसतील, असे चेहरे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. पण तुम्ही इमानदारीने काम केलं पाहिजे. आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. सत्ता म्हणजे सर्व काही नाही. त्या ठिकाणी संघटनात्मक भरपूर काम असतात. लोकांना बघा पॅन कार्ड हवा असतं, आधार कार्डची नोंदणी करायची असते, लाईट बिलाचा प्रश्न आहे, पाणी नाही, साफसफाई नाही, या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. त्या तरी लोकांसाठी तुम्ही केल्या तरी तुम्ही सहज नावारूपाला घेऊ शकता. आणि आपल्या शहरामध्ये शिवसेना आणि युवासेना हा भेदभाव नाही. त्याचा पुरेपूर फायदा युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला काही पदाधिकाऱ्यांना घेता येत नाही, त्याला नाव मिळाले तर नक्कीच रोहनजी तुम्ही आता सर्वांच्या प्रथमेश सर्वांच्या तुम्ही तिघं अभिषेक हे जोडीला तुम्ही सर्वांच्या वाडावाडामध्ये 4-5 विभाग करा आणि 5 जणांनी विभागून घ्या. बाबा इकडची युवासेनेची बांधण्याची जबाबदारी तुम्ही, म्हणजे आमचा बेलवली, वडवली, शांतीनगर, दत्त चौकापर्यंत एकावर जबाबदारी द्या. मांजरली, मोनार नगर तो हेंद्रेपाड्यावर जबाबदारी द्या. रमेशवाडीची एक जबाबदारी. असे 8 झोन करा. जसे शिवसेनेचे आम्ही 8 झोन केले आणि त्या 8 झोनमध्ये तुमच्या युवासेनेच्या विद्यार्थी आणि दोघांच्या नियुक्ती करा, जेणेकरून कॉलेज वर्गातील जास्त मुलं त्याच्यात घ्या. आता आपल्या इकडचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही संघटनेच्या माध्यमातून जे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम राबवा. किंवा आता रक्षाबंधनसारखा कार्यक्रम येईल त्या ठिकाणी जायचं. आपल्या मुलींनी 25-50 मुलांना राखी बांधा. किंवा आता ऍडमिशन आहे त्या ठिकाणी वर्गामध्ये जा. बाबा तुम्हाला काही फ्रॉड पहिला तुम्हाला माहिती आहे, विद्यार्थी सेना होती किंवा कॉलेजात डायरेक्ट जायचे आणि वर्गामध्ये जाऊन मिटिंग घ्यायची. रिसेसमध्ये किंवा त्यांना तुमच्या कॉलेजचे काय प्रॉब्लेम आहेत का, त्यांच्या प्रिन्सिपल टॉयलेटच्या असतील, त्यांच्या सुविधा असतील, कॉलेजमध्ये काय अपुऱ्या असतील त्या सुविधा प्रिन्सिपल किंवा तिथले जे मॅनेजमेंट कमिटी असेल त्यांच्यावर तुम्ही पत्रव्यवहार करा. अशी भरपूर विकास करण्यासारखी कामं आहेत ती तुम्ही कराल असं मला वाटतं. असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगर अध्यक्ष आणि आपले सर्वांचे लाडके दादा वामनदादा म्हात्रे, तसेच युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य आणि भिवंडी लोकसभा आणि तसेच ठाणे ग्रामीण याचे संपर्क प्रमुख निखिलजी वालेकर, तसेच आपले शहर संपर्क प्रमुख संजय गोहिल साहेब, भिवंडी विधानसभेचे संपर्क प्रमुख भावेशजी म्हात्रे, आपले युवासेनेचे शहर प्रमुख नितेश जुळे आणि युवासेनेचे शहर संपर्क प्रमुख अभिषेक जाधव आणि इथे उपस्थित असलेले सगळे युवा सैनिक, सगळ्यांना इथे तुम्ही आज तातडीने बैठक बोलवली आणि तुम्ही उपस्थित राहिले म्हणून तुमच्या सगळ्यांचा मी पहिले आभार व्यक्त करतो. आज निखिलजींनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला की पूर्ण जिल्ह्यात सगळीकडे मिटिंग झाली, पण मी थोडा अडचणीत असल्यामुळे आपल्याकडे मिटिंग घेता आली नाही. पण एसआयआरचं काम त्यांनी आपल्याला दिलं होतं. आपण बदलापूर शहरात संजय गोहिल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली थोडंसं एसआयआरचं काम केलं, पण थोडंसं ग्रामीण भागातलं एसआयआरचं काम आपलं बाकी आहे. तर आपली कंप्लेंट वरपर्यंत गेलेली आहे आणि ती निखिलजींना त्याच्याबद्दल थोडासा ओरडा सुद्धा मिळालेला आहे की आपण कुठेतरी मागे पडतोय. भिवंडी लोकसभेचं काम, भिवंडी विधानसभेचं काम तिकडे भावेश म्हात्रे करतायत, ते सुद्धा आज पूर्ण गावामध्ये फिरत होते आणि त्यांचं 100% काम झालेलं आहे. पण आपण कुठेतरी मागे पडतोय असं मला वाटतंय. तर शहराचं काम तर गोहिल साहेबांमुळे आपलं सोपं झालेलं आहे, पण ग्रामीण भागामध्ये आपण मागे पडतोय. आणि ग्रामीण भागामध्ये आता निखिलजी वामनदादा आपल्याला नवीन नियुक्त्या करायच्या, कारण ग्रामीण भागामध्ये जी आपली पूर्वीची टीम होती ती त्या नेत्याबरोबर पक्ष बदलून पळून गेली. पण आपले निष्ठावंत जे आपल्या बरोबर आहेत त्यांना आता आपल्याला नवीन पदं द्यायचे आणि त्यांना ताकद देण्याचं काम वामनदादा, निखिलजी आणि आपला पक्षश्रेष्ठी ही नक्कीच करत राहील. निखिलजी, आमची युवा सेना ही वामनदादांच्या आदेशाखाली पहिले चालायची, अजून पण त्यांच्या आदेशाखाली चालते. आम्हाला देखील बदलापूर अपहरणाच्या मागच्या निवडणुकीमध्ये जी दुःख झालंय ते तुम्हाला सांगू पण शकत नाही, एवढं दुःख खरं तर आपल्याला झाले. परंतु आज आपण ते बाकीच्या कोणत्या पक्षासारखं हातावर हात ठेवणारे लोक नाही आहोत.
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि आपण त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तोंड द्यायसाठी आपल्याला ही बळकट संघटना करायची आहे. मी पहिल्यांदाच बदलापूरमध्ये येऊन आपण युवासेनेची बैठक लावतोय, परंतु रोज येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण जसं कार्यक्रम घेतो तसं पक्ष या बदलापूरच्या नावामध्ये शिवसेनेचं जे एक चांगलं नाव आहे बदलापूरमध्ये, तसंच एक चांगली युवासेनेची फळी आपण वामन काकांच्या हातामध्ये सुपूर्द करू. तरी आपल्या युवकांची आहे की असं कुठे बदलापूर शहरात अनुचित प्रकार घडत असेल की आपल्या शहर प्रमुखांची बदनामी कोण करत असेल किंवा कोणत्याही शिवसैनिकाची बदनामी कोण करत असेल, जेणेकरून आपल्याला निवडणुकांमध्ये कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट पडत असेल किंवा कोणत्याही काही गोष्टीवर आपल्याला इम्पॅक्ट पडत असेल तर ते आपल्या युवकांना ते सगळं हाताळलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. जे गेलं ते गेलं, पण येत्या काळात आपण आपल्या वामन काकांना कसं आपण आमदाराच्या तख्तावर बसवतो ही जबाबदारी ही आपली आहे. आणि आतापासूनच सर्वांनी कामाला लागावे. आपले मार्गदर्शक आपल्यासाठी रोज नितेशजी आहेत, रोहनजी आहेत, हे आपल्याला नेहमी कधीही त्यांच्याकडे तुम्ही त्यांना कॉल करू शकता. असे आपल्याला अध्यक्ष आणि शहर प्रमुख आपल्याला लाभलेले. तर कधी त्यांना लागत असेल किंवा मला लागत असेल कधीही तुम्ही संपर्क करा. पण बदलापूर शहरात जिथे जिथे आपण वंचित राहिलेलो आहोत तिथे पोहोचण्याचं काम हे आपलं आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या युवा सेनेच्या माध्यमातून आपण एक मोलाचं योगदान आपल्या पक्षाला कसं देऊ याच्यावर आपण काम करायचंय. एवढंच मी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नितेश श्रीधर, युवा सेना शहर प्रमुख. गेल्या 6 महिन्यापूर्वी वामन काका आणि रोहन दादांच्या प्रेमाखातीर मी कोणत्याही पक्षाचा पहिले पदाधिकारी नव्हतो, पण माझ्या घरातले काही नगरसेवक भाजपाचे नगरसेवक आहेत. पण वामन काकांच्या आणि रोहन दादाच्या प्रेमापोटी त्यांनी मला युवा सेनेचा शहर प्रमुख बनवलं आणि मी जबाबदारी पार पडली. आपले स्थानिक पातळीचे निवडणुकांच्या वेळेस. आणि एवढं सांगतो का वामन काकांनी आम्हाला नेहमी बळ दिलाय. त्यांनी आम्हाला कुठलंही बंधन नाही ठेवले आणि नेहमी सांगितलं तुम्ही कोणताही कार्य करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि आपली जबाबदारी असेल का येत्या विधानसभाच्या निवडणुकीत वामन काकांना भरघोस मताने निवडणुकांनी विजयी करून द्या. आणि निखिल दादा वाडेकर आपल्याला संवाद साधतील. जे जुने काही पदाधिकारी आहेत ते अवेलेबल नसतात मिटिंग्सद्वारे. मी निखिल दादांना एवढंच विनंती करतो की त्यांना बरखास्त करा आणि नवीन नियुक्ती करा. बाकी संवाद साधतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणून हीच ती वेळ आहे, हाच तो काळ आहे. जागृत व्हा, कामाला लागा. आता शांतता आहे, शांततेमध्ये युद्धाचं काम करा. आणि 2029चा उदय सूर्योदय तुम्ही पहा अशी तुम्हाला विनंती करतो. वेगवेगळ्या वेळी वेळोवेळी आपण वेगवेगळ्या मिटिंग घेऊ. काय काम करायचं, आपल्याला कुठे जायचंय, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आपण जिथे राहतो आपल्या आजूबाजूच्या 4 वेळीमध्ये माणसं आहेत का, आपल्या वॉर्डाचा सर्व्हे झालाय का, 30 माणसं आपल्या मतदार यादीत आहेत का, हे सगळं काम करायचंय. वेळोवेळी तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त तुम्ही माणसं वाढवा आणि माणसं वाढवाल ते सच्च्या दिलाची वाढवा, कमकुवत दिलाची आणि डुप्लिकेट माणसं वाढवू नका. वेळात मराठी वीर दौडले 7 माणसं घेऊन आपण जाऊ, पण 7 माणसं ही 70 माणसाची कामं करतील अशी 7 माणसं जमवा. आणि ही 7 माणसं सुद्धा चांगली 70 माणसं शोधून काढतील अशी माणसं जमवा, अशी तुम्हाला विनंती करतो. पहिलीच बैठक पार पडली, तर काय युवा सेनाला मार्गदर्शन युवासेना बदलापूर आणि वांगणी शहराची आज युवासेनेची एक पूर्ण कार्यकर्त्यांची युवती कार्यकर्त्यांची बैठक आज इथे पार पडली. संपूर्ण युवासेनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही SIR अभियान चालू आहे त्याच्यावरती SIRचे जे काही BLA नोंद करण्याचं काम असेल, युवासेनेच्या संघटनेच्या वाढीचं काम असेल, प्रत्येक शाखापर्यंतचे सर्व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची पदं देणं असेल, तिथे शाखा अभियान आमचं प्रत्येक शाखांमध्ये शाखा संपर्क अभियान आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आणि येणाऱ्यामध्ये बदलापूरमध्ये जे काही कॉलेज आहेत तिथे कॉलेज युनिटची स्थापना असेल, अशा एकंदरीत कारणास्तव आज इथे युवासेनेची बैठक आमचे आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब
पूर्वेजी सरनाईक साहेब आणि या बदलापूर शहराचे शहर प्रमुख माननीय वामन म्हात्रे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष रोहन पाटील यांच्या सर्वांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित होते आणि चांगलीच चांगली बदलापूरमध्ये आम्ही युवा सेनेची संघटना बांधण्याचं काम येत्या काळामध्ये करणार आहोत आणि सर्वात मोठी ही युवा सेनेची बांधणी या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरची कशी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला आम्ही बदलापूरमध्ये कसं युवा सेना देखील एक वेगळ्या पद्धतीनं विरोधकांना त्यांचा फासा पाडण्यासाठी उभी राहील अशी आम्ही एक संघटनेची तयारी इथे करत आहोत. बदलापूरच्या युवकांना संघटनेमध्ये सामील होण्यासाठी काय आव्हान करतात? आव्हान म्हणजे बदलापूरमध्ये आपण बघत असाल रोहन पाटील असेल, अनेक आमचे प्रथमेश भगत असेल, असे अनेक युवा सेनेच्या माध्यमातून तयार झालेले युवक यांना नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या वतीनं संधी देण्यात आली आणि ते नगरसेवक देखील झाले. आज आपण बघत असेल, मी रोहन माझा खूप चांगला मित्र आहे आणि रोहनच्या वतीनं बदलापूर शहरामध्ये जे काही मोठे मोठे कार्यक्रम या बदलापूर शहरामध्ये राबवले जातात, युवा बदलापूरच्या माध्यमातून देखील राबवले जातात. तर असे युवक ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस प्रत्येक शहराला अशा युवकांची अशा एका फळीची गरज असते. ते प्रत्येक शहराला नाविन्यपूर्ण काहीतरी देण्याचं काम करत असतात आणि अशा माध्यमातून जर आपण संघटना जर वाढवली तर नक्कीच त्या प्रत्येक शहराचं कुठे ना कुठेतरी चांगलं होईल आणि चांगलं काहीतरी त्याच्यामधून येईल. अशासाठी आपण युवकांना आता चांगल्या मोठ्या प्रमाणात संधी दिली पाहिजे आणि युवा सेना त्याचं एक माध्यम आहे असं मला वाटतं.